गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभात चांदवा नवा नवा गारवा गवतात गाणे झुलते कधीचे गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे पाण्यावर सर 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 काजवा नवा हवा प्रिये मनात हे. वा प्रसाद, खूपच छान, फारच मजा आली. थँक्यू. पाऊस, सौमित्र आणि प्रेम हे आपल्या जनरेशनसाठी एक खूपच मस्त कॉम्बिनेशन आहे आणि ते प्रत्येकालाच आवडतं. एकतर पाऊस सुरू झालाय आणि त्याच्यात हे गाणं तुझं आणि तुझी गिटार, वा फारच मजा आली. नमस्कार, मी धनश्री कांबळे विचारांच्या बरणीमध्ये एक नवीन सेगमेंट घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे गप्पा टप्पा. आणि आज आपल्यासोबत आहे प्रसाद थोरवे. हाय. प्रसाद हा एक डिरेक्टर, रायटर आणि हार्डकोर थिएटर ॲक्टर आहे. त्याचे सिंगिंग आणि गिटार स्किल्स तर तुम्ही बघितले असतीलच. तर बघूयात आज प्रसाद आपल्याला काय ऐकवतोय. तर प्रसाद, कुठली अशी कविता आहे सौमित्रची जी तुला फार आवडते? तशा सौमित्राच्या खूप कविता आहेत ज्या मला खूप आवडतात. पण असं सांगणं कठीण आहे, पण मला आवडणारी कविता मी ऐकवतो. नक्की. आणि थोडीशी म्हणजे काय म्हणूया प्रेमभंग वगैरे टाईपची थोडीशी कविता आहे ही, पण मला खूप आवडते. आणि तरीही मी हा कविता संग्रह आहे सौमित्रचा, आणि त्यातली ही कविता आहे जी मी आता सादर करतो. तुलाही नसेल वाटलं आणि मलाही नव्हतं वाटत की कधी हे असं होईल म्हणून. मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल घरावर आणि तुझीसाठी आठवण काढणं देखील पाप वाटू लागेल मला. पण पाप म्हणजे नक्की काय ग? पण पाप म्हणजे नक्की काय? आपण दोघांनी मिळून समुद्रकिनारी झेललेला तो पाऊस, मला शोधण्यात भर दुपारी तू केलेली ती वणवण, एका संध्याकाळी तू मला ऐकवलेलं सहिला रे, मी भुकेला असताना तू मला करून घातलेला तो वरणभात, गुलजारची कविता थिएटरमध्ये पाहताना आपल्या भोवती दाटलेला तो गुडुप्प अंधार, तुझं लग्न ठरलेलं कळल्यावर आपण दोघांनी मिळून घेतलेलं आणि जराही न चाखता तसंच वितळून गेलेलं ते आईस्क्रीम, तुझ्या लग्नाचं प्रेझेंट म्हणून मी स्वतः शिवून दिलेली तुला ती गोधडी, लग्नानंतर पहिल्यांदा घरी आल्या आल्या तू मला केलेला तो तिसरा फोन, तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल एकही शब्द न बोलता सासरच्या बंटी कुत्र्याबद्दल बोलण्यात घालवलेले ते 3 तास, की मला जागवणारा हा मध्यरात्रीचा तुझा आवडता पाऊस आणि त्याचा खुंखावणारा आवाज. तूच सांग पाप म्हणजे नक्की काय? तूच सांग पाप म्हणजे नक्की काय? म्हणजे पुण्य काय असतं हे तरी मला कळेल. तुलाही नसेल वाटलं आणि मलाही नव्हतं वाटत, तुलाही नसेल वाटलं आणि मलाही नव्हतं वाटत की कधीतरी एका मध्यरात्री मी मुसळधार पावसात भिजत असेल आणि तू मात्र तळघरात गाढ झोपी गेलेली असशील, जिथे पावसाचा साधा आवाजही पोहोचत नाही कधीच. तुलाही नसेल वाटलं आणि मलाही नव्हतं वाटत. वा, छान होती कविता. प्रसाद, तुला पाप आणि पुण्य ह्याची व्याख्या तुझ्यासाठी काय आहे नेमकी? खरं तर कठीण आहे. पाप आणि पुण्य म्हणण्यापेक्षा ना मला चूक आणि बरोबर या 2 गोष्टींवर माझा खरं तर विश्वास आहे. आणि प्रेमामध्ये चूक आणि बरोबर अशा गोष्टी नसतात असं मला वाटतं. म्हणजे त्या त्या वेळेनुसार त्या त्या गोष्टी घडत जातात आणि आपण पुढे निघून जात असतो.
हो, लाईफमध्ये. नक्कीच. सो हे सांगणं, डिस्क्राईब करणं खूप कठीण आहे प्रेमाच्या बाबतीमध्ये. आणि प्रत्येकासाठीच प्रेम ही एक वेगळी कल्पना आणि एक वेगळी भावना आहे. तर Exactly. ते पर्सन टू पर्सन डिफर वेगवेगळं. करतं. एक्झॅक्टली. बरोबर. आता आणखी दुसरी कुठली कविता येस, ऐकवू शकशील? ऐकव. अजून कळलेलं नाही, वा. अजून कळलेलं नाही. संध्याकाळ, समुद्र, मध्यरात्र, उत्तर रात्र, जागरण, दुपार, पाऊस, अशा साध्या साध्या गोष्टींचं काय करावं हे अजून कळलं नाहीये मला. खूप इंटेन्स आहे ही कविता. म्हणजे नेमक्या शब्दात कसं मांडावं हे खरंच सौमित्र म्हणजे ग्रेट आहे. आणि त्यात तुझं वाचन आणि तुझा आवाज, क्या बात. मला पण बेसिकली ना म्हणजे आणि तरीही मधल्या सौमित्रांच्या या ज्या कविता आहेत, मी माझ्या एका मित्राने मला हे पुस्तक गिफ्ट केलं होतं माझ्या बर्थडेला. ओ, आणि FYला वगैरे होतो आपल्या रुपारेलला तेव्हाची अच्छा. गोष्ट. सो तेव्हा त्याने मला हे पुस्तक गिफ्ट दिलं होतं. या गोष्टीला किती वर्ष झाली, हो. मग तरी ते म्हणजे कुठेतरी माझ्या कुठे गेलं, हरवलं मला माहित नाही. मग पुन्हा ते पुस्तक विकत घेतलं. मग दुसरं पुस्तक माझा एक मित्र घेऊन गेला, पण मी ते पुन्हा पुस्तक विकत घेतलं. मला या कविता आणि सौमित्र इतका आवडतो की हे पुस्तक मी सतत माझ्याजवळ ठेवतो. आणि मी रॅन्डमली कधी कधी रात्री किंवा जसं ह्याने म्हटलं ना की काय करावं, असं मला नाही कळलं की मी सौमित्र काढतो आणि वाचत बसतो. तिथे एक कनेक्शन झालं, एक बॉन्ड झालाय तुझा bond त्या झालाय. कवितांशी. एक्झॅक्टली. कनेक्ट करू शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे काही, म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये लोक कोट्स वाचतात किंवा गुलजारला जास्त फॉलो करतात आणि आपणही करतोच. येस. तर कुठेतरी एव्हरीवन ऑन इंस्टाग्राम ऑल्सो आपण एक कनेक्शन फाइंड करत असतो. आणि कधी आपल्याला असं वाटतं की आपण ह्या कोट्सशी किंवा एखाद्या कवितेशी कनेक्ट होतो आणि परत रिव्हिजिट करत राहतो त्या पुस्तकांना किंवा त्या कवितांना. मे बी ते कनेक्शन आहे होतं. तुझं सौमित्रशी. येस. ओके, तर नेक्स्ट कविता. येस. पुढची कविता. एक प्रश्न. वर्ष जातात, प्रेयसी जाते, झोप जाते, वय जातं, अशा कित्येक गोष्टी जातात. वर्ष जातात, प्रेयसी जाते, झोप जाते, वय जातं, अशा कित्येक गोष्टी जातात. काहीही सांगता येत नाही, निघून जातं. शेवटी काहीही गेल्यावर स्वतःचे श्वास ऐकत पडून राहावं, अशी रात्री अपरात्रींच्या हक्काची जागा जाऊ लागते. तेव्हा आपण कुठे जायचं असतं. वा, खूपच छान. प्रेमाच्या कविता खूप झाल्या. आता आपण कुठला तरी दुसरा विषय, आणि मला मध्यंतरी आठवते तुझ्याशी बोलणं झालेलं, तू तेव्हा विन्सेंट व्हॅन गॉग वरती काहीतरी करायचं म्हटलेलास, काहीतरी कीर्ती करतोयस किंवा काहीतरी थिएटर रिलेटेड. तर सौमित्राच्याच कविता घेऊन काही करतोयस का? हो, म्हणजे याच्यातच एक पोर्ट्रेट मधल्या कविता आहेत विन्सेंट व्हॅन गॉगवर. ओके. सो त्यातल्याच कविता घेऊन मी काहीतरी करतोय. म्हणजे ते कळेल तुला लवकरच. काय करतोय ते मी सांगणार नाही, ते तू बघ. हो, पण आम्ही सगळेच म्हणजे उत्सुक असू जाणून घ्यायला की नेमकं काय होणार आहे आता. तर त्यातलीच एखादी कविता ऐकवशील आम्हाला? खोल खाणीत उतरल्यावर. खरं तर आत्ताच एखादी दरड कोसळली आणि अडकून पडलो मी, तर किती बरं होईल. समोर दिसणाऱ्या दरडी मागे जगण्याच्या भानगडीत काही लोक अडकून पडलेत कायमचेच. काही महिन्यांपूर्वी मी हात लावून जाणवू पाहतो पलीकडचं त्यांचं अस्तित्व. त्यांच्या शरीराचा थंडपणा उष्णपणे ठिबकतो भिंतींतून माझ्या तळ हातांवर. मी माझ्या हृदयाशी धरतो तोच हात. ही थेम्स नदी, ही कित्येक मैलांची पायपीट, ही शाळा, ही भूक, हे झाड उर्सुलाच्या घरासमोरचं, ही खिडकी, ही सावली, हा प्रकाश, हा अंधार. बरगडांच्या दरडी मागील ही आठवणींची मृत शरीर. बरगड्यांच्या दरडी मागील ही आठवणींची मृत शरीर. मला पुसून टाकायची इथंच. नकोय मला वयाच्या 25च्या महामारीत दगावलेल्यांचा मागमूसही.
खरं तर काही वर्षांनंतर मी काढणार असलेल्या अगणित बेवारशी चित्रांना पाहण्याची वेळ मला टाळायची आहे आत्ताच. खरं तर कानाशिवाय वेडं होऊन मरण्यापेक्षा दोन्ही कानांसकट मरण्याचं शहाणपण सुचलंय मला. जसजसं वय वाढत चाललंय तसतसा मी खोल खाणीत उतरत चाललोय, कितीतरी फूट खोल जमिनीच्या पोटात. माझ्या भोवती ऊब दाटलीये, ओळखीची वाटू लागलीये मला. आता मला नागवं व्हायला हवं, शरीरावरला एक एक कपडा काढून. 25 वर्षांनंतर जमिनीच्या पोटात आईचं पोट सापडलंय, ही काय साधी गोष्ट झाली? बापरे. म्हणजे खरं तर अंगावर शहारा आला ऐकून, पण काही शब्द मला खरंच नाही कळले. म्हणजे इंग्लिश मीडियमची असल्यामुळे खूप शब्द डोक्यावरून गेले आहेत. तर प्लीज काहीतरी समजवशील का आम्हाला या कवितेतलं? हा, म्हणजे बघ, एक बेसिक एक गोष्ट काय की ही कविता म्हणजे जेव्हा मी कविता ही पहिल्यांदा वाचली होती तेव्हा माझ्या सगळंच डोक्यावरनं गेलं होतं. आणि विन्सेंट वान गॉग हा एक पेंटर होता, डेनिश पेंटर, आणि खूप इंटेन्स माणूस होता. सो त्याच्या आयुष्यावर ही कविता आहे आणि त्याचा अख्खा प्रवास आहे, त्याची जर्नी आहे. तो पेंटर झाला, त्याचा प्रेमभंग झाला, आणि वान गॉगने म्हणजे 10-11 वर्षांचं त्याचं करिअर होतं चित्रकलेचं. आणि तेवढ्या काळामध्ये त्याने खूप चित्र काढली आहेत. ओके. प्रचंड चित्र काढली. आणि तो बिचारा जेव्हा जगला तेव्हा त्याला काहीच किंमत नव्हती, आणि तो मेल्यावरती जगाला त्याची किंमत कळली. सो तो असताना बिचाराला काहीच, म्हणजे त्याला खूप काही मिळायला हवं होतं, पण दुर्दैवाने तेव्हाच्या समाजाने त्याला एक्सेप्ट नाही केला. तर त्याच्या आयुष्यावरती ती कविता आहे. आणि मग त्याचा प्रवास होता, तो एका ठिकाणी खाणींच्या इथे गेला होता क्लर्जीमन बनून. मध्ये त्याला प्रिस्ट वगैरे टाईप व्हायचं होतं, क्लर्जीमन व्हायचं होतं. सो तो तिकडे गेला होता आणि मग ते त्याने सगळं पाहिलं आणि त्याला मग तो नास्तिक झाला त्या काळामध्ये. तो असं म्हणाला की लोकांना खाणं पिणं हवं आहे आणि तुम्ही त्यांना देव देताय, तर तुम्ही त्यांना देव देऊ नका, तुम्ही त्यांना खाणं पिणं द्या आधी. प्रसाद, खरं तर तू आज आमच्यासोबत आलास आणि सौमित्र आणि त्याच्या कविता आमच्यापर्यंत पोचवल्यास, ह्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद तुझे. खरं तर आज कित्येक लोकांपर्यंत काही कवी आणि त्यांच्या कविता पोचतच नाहीये. म्हणजे मराठी लिटरेचर म्हण किंवा इंग्लिश लिटरेचर म्हण, आज लोकांपर्यंत इतकं पोचत नाही जितकं ते पोचलं पाहिजे. स्टोरीज किंवा स्पोकन वर्ड हे एक फॉर्म आहे एक्सप्रेस करायचं, पण ह्या ज्या कविता आहेत त्या लोकांपर्यंत इतक्या पोचत नाहीत. आणि माझा हा जो एपिसोड आहे गप्पा टप्पा, ह्याच्या थ्रू मी हेच पोचवण्याचा प्रयत्न करते. तर बघू आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण नवीन कवी आणि नवीन कोणाशी तरी गप्पा मारूयात. तर बघत राहावा विचारांच्या बरणीचा हा नवीन सेगमेंट. टिल देन, सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.